प्रतिनिधी। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक मार्च 19 रोजी औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की महात्मा फुले नगर औसा येथे एक व्यक्ती त्याचे साथीदारासह राहते घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे। सदरची माहिती वरिष्ठांना कळवून शासकीय पंचसह महात्मा फुले नगर औसा येथे 16.26 वाजता छापा मारला। सदर ठिकाणी एक संशयित स्कॉर्पिओ वाहन क्रमांक P20N 3637 दिसून आली। त्यामध्ये 2 इसम, एक रमेश आर्यादाई वय 45 वर्षरा ओगलपूर जाफरगड वर्गल राज्य तेलंगणा .2 निवास लक्ष्मीकांत बडी वय 54 वर्षरा MPV 82 मलकागिरी मलाभरम राज्य ओडिसा असे मिळून आले। सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात मध्ये गांजाचे प्लास्टिकने रॅपिंग केलेले पॉकेटे व मोबाईल मिळाले। त्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा 3 परशुराम देवीदास कांबळे रा फुलेनगर औसा याने आमच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले। त्यावरून परशुराम कांबळे यांचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरात पण 5 प्लास्टिकच्या गोण्यामध्ये लहान मोठ्या आकाराचे प्लास्टिकने रॅपिंग केलेले पॉकेटे व गाडीमध्ये मिळून आलेले असे एकूण 67 गांजाची पॉकेटे मिळून आले। 116 सहस्रांश 14 किलोग्रॅम वजनाचा ओला व सुखा गांजा, एक सिल्वर ब्लॅक रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक P20N 3637, 2 मोबाईल फोन असा एकूण 15,81,400 रुपयेचा माल मिळून आल्याने नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा 108/2025 कलम 20 भोगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून एक आरोपी परशुराम देवीदास कांबळे राहणार फुलेनगर औसा हा फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रमोद बोंडले, सफौ संजय कांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन गोटे, मुबाजोद्दीन सय्यद, मोतीराम भुले, भरत भुरे, गोविंद पाटील, बालिका सरवदे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.